आने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, चेन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, वाटर प्यूरिफायर्स, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स से भी सस्ते। चेक प्राइसेस। आज ही आइए और कंज्यूमर अप्लाई। कल्याण तालुक्यामध्ये कालसुद्धा जवळपास 65 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि आज सकाळपासून सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे। सद्यस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान जीवित किंवा मालमत्तेचं झालेलं नाही। मुख्यतः आपल्याकडे या ठिकाणावरून कल्याणहून अहिल्यानगरकडे जाणारा जो रस्ता आहे नॅशनल हायवे, तो हायवे बऱ्याचदा बंद होतो, परंतु तो अद्यापही त्या ठिकाणी खुला आहे आणि त्या ठिकाणी उल्हास नदीची जी पाण्याची पातळी आहे ती पाण्याची पातळी सध्या सामान्य झालेली आहे। भातसा नदीकाठी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली नाही आहे। काळू नदीची सुद्धा पाण्याची पातळी सामान्य आहे, तथापि टिटवाळ्याकडून रुंदे आणि पुढे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी मात्र तो पूल जो आहे तो कमी उंचीचा असल्यामुळे त्या ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे, तर तो सद्यस्थितीमध्ये बंद झालेला आहे। परंतु त्या गावांना उतने मार्गे खडवली मार्गे त्या ठिकाणी टिटवाळ्याला येणारा रस्ता आहे, त्यामुळे संपर्क जो आहे तो संपर्क त्या ठिकाणी सामान्य आहे।